या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत आपण. सगळ्यात पहिले आपण कट करायचं आहे ब्लाऊज अस्तरवर. त्यानंतर अस्तरवर बघा मी कुठे कुठे मार्जिन दिलं आहे, कटोरीच्या कोणत्या कोणत्या भागाला दिले तुम्हाला कळतच असेल. जिथे जिथे मार्जिन दिले तिथे द्या, बाकीच्या ठिकाणी मार्जिन देण्याची गरज नाही. त्यानंतर योकपट्टी मी तिरपी ठेवली आहे थोडीशी, हुकलूक पट्टी सरळ येईल अशी ठेवायची आहे. बाकीचे भाग जसच्या तसे ठेवलेत मी. त्यानंतर मेन फॅब्रिकवर सगळं जसंच्या तसं ठेवलं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला 2 तुकड्यामध्ये कटोरी बनवायची नसेल तर ही बघा, ही माझीच कटोरी आहे, ती साधी अशी बनवता येते. तुम्ही फक्त अर्धा इंच इकडे मार्जिन द्या, त्यानंतर मध्ये फक्त घडी मारायची आणि इथे जी शिलाई आहे तिथे शिलाई मारायची, रेषा आहे तिथे, आणि एक्स्ट्राचं जे आहे ते अर्धा इंच कट करून टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला जी आपली नेहमी कटोरी असते तशी कटोरी मिळेल. 2 तुकडे केलेच पाहिजे असं काही नाही आहे. पण आता आपण अशा पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे 2 तुकडे जोडून जी कटोरी बनते ती आज बनवणार आहे आपण. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जोडतो आहे आणि जोडल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने सर्व पार्ट्स जे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे बघा मी जोडून घेतले तिथे. त्यानंतर कटोरीचे जे 2 तुकडे आहेत ते आपल्याला जोडायचे. लक्षात घ्या, अर्धा इंच मार्जिन घेतली आपण, तर अर्धा इंचावरून शिलाई आली पाहिजे. कोणताही भाग अजिबात ओढायचा नाही आहे, अल्लाहात जोडायचा आहे. सगळे पार्ट आपण एकदम एक साईजमध्ये बनवलेत, त्यामुळे ते कुठेही कमी जास्त होणार नाही. 2 शिलाई मारायला विसरायचं नाही आहे. त्यानंतर योकपट्टी जोडायची, क्रॉसपट्टी जोडायची आहे. क्रॉसपट्टी जोडताना अजिबात ओढायची नाही आहे, एकदम व्यवस्थित बसते, कारण आपण तिकडूनच कटोरीचा भाग जो आहे तो कट केलेला आहे. एक्स्ट्रा अजिबात कुठे उरत नाही. अल्लात शिवून घ्या. जर तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत नसेल पहिल्यांदा शिवत असाल तर 5ची टीप मारा. ठीक वाटलं तर राहू द्या, नाहीतर मग उसवून टाका. त्यानंतर योकपट्टी जोडायची. योकपट्टी जोडताना थोडासा कोपरा वरती ठेवायचा आहे पुढे आणि मग जोडायची. त्यानंतर हुकची पट्टी जोडते आहे मी. हुकची पट्टी ही नेहमी वरून आतमध्ये दुमडली जाते, वरती ठेवून आतल्या बाजूला दुमडली जाते. तर ही मी फक्त 2 इंचाची पट्टी घेतली आहे. हुकसाठी फक्त 2 इंचाची पट्टी पुरेशी असते, पण लूकसाठी मात्र 4 इंचाची पट्टी घ्यायला लागते. लूकसाठी 4 इंचाची पट्टी कंपल्सरी घ्या, म्हणजे तुमचे मधल्या बाजूला जो ब्लाऊज ओपन होतो हुक लावल्यानंतर, तर तसं काही होणार नाही आणि काही दिसणार नाही. एक्स्ट्राचं जे आहे ते कापून टाकले मी. त्यानंतर पट्टी मी लावत असते कंपल्सरी, कारण ब्लाऊजला मागच्या बाजूला आणि पुढे शिलाई मारून पलटी केल्यानंतर ब्लाऊजची फिनिशिंग पण चांगली नाही दिसत आणि तो बसायला पण चांगला नाही बसत. त्यामुळे लक्षात ठेवा, जेवढी तुम्ही पट्टी लावाल तेवढं ब्लाऊज आहे फिटिंगला छान बसतो आणि फिनिशिंग पण सुंदर दिसते. इथे मी 5ची टीप मारली आहे, कारण मी ह्या सगळ्या पट्ट्यांना हातशिलाई करणार आहे, मागच्या पट्टीला पण आणि पुढच्या पट्टीला पण. आणि जर तुम्हाला नसेल हातशिलाई आता हा भाग तयार आहे. आता हुकची पट्टी झाल्यानंतर लूकची पट्टी बनवायची आपल्याला. 4 इंचाची पट्टी घेतली आणि ब्लाऊजच्या खालच्या बाजूला ठेवली आहे. अर्धा इंच जी मार्जिन घेतली होती आपण, त्या मार्जिनच्या बरोबर साईजवरूनच आपण शिलाई मारायची, नाहीतर पुढची पट्टी लूज पडते. त्यानंतर सगळं काही पट्टीच्या साईडला ढकललं आणि त्याच्यावर दाबटीप दिली. त्यानंतर पट्टीला तुम्हाला छान दुमडायचं आहे. पट्टी जेवढी मोठी राहील तेवढं हुक बसल्यानंतर मध्ये ओपन नाही होत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी दुमडले आणि 5ची टीप मारते आहे, कारण नंतर जेव्हा आपण मशीनवर शिलाई मारून हुकची जे लूक बनवणार आहेत, तर ते मध्ये मध्ये जी शिलाई असते ती 5ची टीप असली की पटकन उसवता येते. सो इथे मी साधी 5ची शिलाई मारली आहे, मोठी टीप मारली आहे, त्यानंतर एक्स्ट्राची पट्टी कट केली आहे आणि आता पट्टी लावून खालची पट्टी दुमडून घेतली आहे. हुक आणि लूकच्या पट्ट्या दोन्ही पण आपल्या बसून झाल्यात. करायची तर एकदम कट टू कट शिलाई मारा. आता जो दुसरा भाग आहे त्याच्यावर आपण हा भाग हुकचा ठेवून बघायचा आहे. त्यानंतर गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे, एकसारखं आलं पाहिजे. बघा माझा एकदम सेम गळा आहे, फक्त थोडंसं अगदी किंचित एक्स्ट्रा होतं ते मी कापून टाकलं आहे. त्यानंतर आपण मागच्या भागाला टक्स घेतलेले नाही आहेत,
कारण आपला जर एक्सेसिव्ह डीप गळा असेल तर आपण मागच्या भागाला टक्स घेत नाही. आणि पट्टी लावताना मध्यभागी थोडीशी चूण घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं, पट्टीला ताण बसत नाही आणि पट्टी एकदम व्यवस्थित तुम्हाला बसवता येते. जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर डाब टीप मारायची आहे. डाब टीप मारल्यानंतर तुमची पट्टी जी आहे ती व्यवस्थित बसते. आणि पट्टी जेव्हा आपण दुमडून शिवतो त्यावेळेस त्याला 5ची टीप मारायची. म्हणजे जेव्हा आपण हात शिलाई करतो त्यावेळेस ती जी 5ची टीप असते ती उसवायला सोपी पडते आणि ब्लाऊजचा जो कपडा आहे तो फाटत नाही. इथे मी 5ची शिलाई ॲड करत असते. आता जो पुढचा भाग आहे त्याच्या सरळ बाजूने मी एकदम एकदम कडेकडेने शिलाई मारून घेतली आहे. कारण आपल्याला खांद्याजवळ जरा पण कपडा दिसला नाही पाहिजे आणि धागे निघाले नाही पाहिजे. एकदम थोडं घेतलं आहे. एकदम म्हणजे एक रेषला पण म्हणजे पावच्या निम्मं असतं एक रेष आणि एक रेषपेक्षा पण थोडंसं कमी आहे. एकदम कट टू कट शिलाई मारून घेतली आहे. फक्त धागे निघू नये आणि एकदम छान फिनिशिंग राहावं म्हणून केलं आहे. पण तुमच्याकडे जर ओव्हरलॉकची मशीन असेल तर तुम्ही डायरेक्ट अर्धा इंचावर शिलाई मारा आणि ओव्हरलॉक करून टाका. आता बघा, मी दुमडून अर्धा इंचला एक रेष कमी एवढ्या अंतरावर शिलाई मारते. बघा, वरती एक रेषच्या आसपास आपण शिलाई मारली होती. आता जर अर्धा इंचावर मारली तर आपला मुंढा जो आहे तो अजून वरती जाईल आणि काचेल खांद्यामध्ये काखेमध्ये. त्यामुळे तसं करायचं नाही आहे. अर्धा इंचाला एक रेष कमी एवढीच शिलाई आली पाहिजे तुमची. 2 टिपा मारते आहे मी इथे. डबल टिप मारल्यानंतर आपल्याला गळपट्टी कट करायची आहे. आता गळपट्टी कट करण्यासाठी मी अस्तरचा कपडा घेतला आहे आणि त्याला तिरपं कट केलं आहे. 1 इंचाची पट्टी काढायची आपल्याला. नेहमी गळपट्टीसाठी तिरपा कपडाच घ्या, कारण तिरप्या कपड्यामध्ये ताणण्याची क्षमता जास्त असते आणि आपल्याला हवा तो आकार देऊन आपल्याला ती पट्टी वळवता येते. सरळ कपड्यामध्ये काढलेल्या पट्ट्या तुम्हाला हव्या तशा वळणार नाहीत आणि मग तुम्हाला शिवताना खूप त्रास होईल आणि म्हणावं तसं फिनिशिंग तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तिरपी पट्टी कापणं खूप गरजेचं आहे. आता बघा, सरळ कट मारला आहे मी पट्टीला आणि सरळ कट मारल्यानंतर मी जसं दाखवते तसं 7 आकारामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. एक पट्टी सरळ, एक पट्टी उभी आणि बरोबर अशी तिरपी रेघ मारायची आहे आणि तिथे शिवून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, तुमची पट्टी अगदी छान पद्धतीने सरळ जोडली जाते बघा. आता तशीच्या तशी पुढे सरकवायची पट्टी आणि पुढचा जो भाग आहे सेम तसंच सरळ कापायचं आणि 7 आकारात ठेवायचं आहे तुम्हाला आणि परत तिरपी रेघ मारायची तुम्हाला आणि शिवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ह्या पद्धतीने जोडलेल्या ज्या पट्ट्या आहेत त्याच्यामुळे मध्ये कुठेही असं गठ्ठा येत नाही. नाहीतर बऱ्याच ठिकाणी जिथे जॉईंट असतो तिथे गळपट्टीच्या तिथे असा खूप मोठा भाग राहतो किंवा मग असं दिसून येतं ते की काहीतरी जॉईन केलं इथे. पण अशा पद्धतीने जोडल्यानंतर अजिबात काही विचित्र दिसत नाही आणि ते चांगलं राहतं. आता या पट्टीला आतल्या बाजूला मी दुमडून शिलाई मारते आहे. एकाच बाजूला दुमडून शिलाई मारायची आपल्याला. मी पायपिंग नाही बनवत आहे ह्याला पट्टी लावून मी फोल्ड करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायपिंग पण बसवू शकता. एक बाजूनी शिलाई मारून झाल्यानंतर गळ्याच्या बाजूला वरच्या बाजूने सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची, म्हणजे ब्लाऊजच्या सरळ बाजूवर पट्टीची सरळ बाजू ठेवायची. पुढे अर्धा इंच दुमडायचं आणि पाव इंचावरून शिवायला सुरुवात करायची. शिलाई लॉक करायला विसरायचं नाही आहे. जिथे जिथे गोल भाग आहे तिथे तिथे मी टक्स घेते. टक्स म्हणजे थोडी थोडी चूण घेते वरच्या कपड्याला. वरच्या पट्टीला चूण घेतली तर हवा तसा जसा आकार आहे
तसं आपल्याला ते पट्टी वळवता येते आणि गळ्याचा आकार बिघडत नाही. जिथे जिथे गोलवा आकार आहे तिथेच फक्त चूण घ्यायची. जिथे सरळ आकार आहे तिथे मी चूण घेत नाही आहे. अगदी थोड्या थोड्या अंतरावर छोट्या छोट्या चुना घ्यायच्यात, मोठ्या नाही. मोठी चून घेतली तर तिथे जाड कपडा दिसून येईल आणि तो चांगला नाही वाटणार. एकदम हळूहळू आणि आल्हाद पट्टी जोडायची आहे. पट्टी जोडताना गडबड नाही करायची. पट्टी जोडून होताना एकदम शेवट बघा, हुकची पट्टी आहे त्या पट्टीच्या बाजूला आपण लूकची पट्टी पहिले लावून बघायची, नाहीतर कमी जास्त होतं की आपण किती अंतरावर शिलाई मारली आहे तेवढ्याच अंतरावर त्या पट्टीची शिलाई मारायची. म्हणजे काय होतं, तुमचा जो गळ्याचा भाग आहे तो वर खाली नाही होत. कधी कधी काय होतं, हुकची पट्टी मोठी राहते आणि लूकची पट्टी छोटी होते, किंवा मग उलटं पण होतं, ही पट्टी मोठी ती पट्टी छोटी, आणि मग ते चांगलं नाही दिसत. आता नॉचेस मारून घ्यायचे. जिथे जिथे गोल आकार आहे तिथे तिथे तिरप्या नॉच मारायच्या. लक्षात घ्या, नॉच मारताना तुम्हाला शिलाई कट नाही करायची आहे, एकदम छोट्या छोट्या नॉच मारायच्या, खूप पेशन्सने. मी जेव्हा नवीन शिकत होते त्यावेळेस मी खूप सारे ब्लाऊज कट केलेत चुकीच्या पद्धतीने, त्यामुळे थोडं हळूहळू नॉच मारायच्या. आता पट्टीच्या इकडच्या बाजूला म्हणजे जिथे शिवलं आहे तिथून आपल्याला दाबटीप मारायची आहे. जर तुम्हाला दाबटीप नसेल मारायची तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही मस्तपैकी इस्त्री फिरवू शकता. आता हा जो ब्लाऊज आहे ह्याचा कपडा सिल्क सारखा आहे आणि मला भीती वाटत होती की हे चिटकेल इस्त्रीला वगैरे, त्यामुळे मी रिस्क न घेता त्याला दाबटीप मारली. पण जर कॉटनचा कपडा असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की शिलाई मारण्याच्या पेक्षा बेटर राहतं की तुम्ही एक मस्तपैकी इस्त्रीचा हात द्या, मस्त छान ती पट्टी एका मिनिटात बसून जाईल. दाबटीप मारताना ब्लाऊजवर शिलाई जाऊ द्यायची नाही आहे, खूप केअरफुल असलं पाहिजे तुम्ही ह्यावेळेस. आता ही पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून त्याच्यावर शिलाई मारा. आता जर तुम्ही हात शिलाई करणार असाल तर तुम्ही 5ची टीप मारा, पण मी इथे हात शिलाई नाही करणार आहे त्यामुळे मी इथे 5ची टीप नाही मारली. मी डिरेक्ट ह्याला नॉर्मल आपली जी टीप असते ना तीच टीप मारली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 5ची टीप मारू शकता आणि नंतर हात शिलाई केल्यानंतर ती टीप उसवून टाकायची. मला अतिशय कंटाळा आला होता त्यामुळे मी डिरेक्ट आहे ती टीप मारून टाकली आहे. पायपिंगचा मी सेपरेटली व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्हाला. डिटेलमध्ये एक खास पायपिंगचा व्हिडिओ मी जसं मला टाईम भेटेल तसं मी शूट करेन आणि तो मी अपलोड करेन. ह्या ब्लाऊजला पायपिंग एवढी खास नसते दिसली म्हणून मी पायपिंगच्या भानगडीत नाही पडले. आता आपल्याला जे लूक असतं ना, आता आपल्याला मशीनवर लूक बनवायचं आहे. मशीनवर लूक बनवल्यावर थोडासा टाईम आपला वाचतो आणि दोऱ्याचं बनवायचं म्हटल्यावर खूप वेळ लागतो. तर सगळ्यात पहिले लूक पट्टीला दुमडायचं आहे आणि मध्ये जिथे पण घडी येईल तिथे रेघ मारायची आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आणि खालचा पॉईंट आणि त्या दोघांचं मध्य, ह्या दोघांचं मध्य, अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. आता इथे जरी मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये केलेला असेल तर तुम्हाला वाटत असेल की खूप फास्ट शिलाई मारली आहे, तर तसं नाही आहे. इथे ज्यावेळेस तुम्ही शिवता त्यावेळेस तुम्हाला खूप पेशन्सने आणि हळूहळू शिवावं लागतं आणि प्रत्येक साईडला तुम्हाला हुक जिथे बसणार आहे तिथे तुम्हाला बंद करावं लागतं शिलाई, म्हणजे सारखा दाब मागे पुढे करावा लागतो. आता तुम्ही बिगिनर असाल, जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला करायचं आहे काय, पहिले एक शिलाई मारून घ्यायची साधी,
त्याच्यावर पुन्हा एक शिलाई मारायची, मग पुन्हा एक शिलाई मारायची. असं करा जर मागे पुढे दाब करता येत नसेल तर. पण एका शिलाईवर फक्त भागवू नका, कारण हुक मग नंतर लावले आणि प्रेशर आला की मग ते लूक फाटतं आणि मग ते जरा पण ब्लाऊज घालण्याच्या लायकीचा राहत नाही. ठीक आहे, लूक तयार आहेत आपले. आता आपल्याला बाही बनवायची आहे. बाहीची बघा, आतमधली जी बाजू आहे ती सरळ बाजू आहे आणि उलटी बाजू खाली ठेवली आहे मी. आणि सरळ बाजूवरच मी अस्तर ठेवलं आहे. त्यानंतर अर्धा इंच मार्जिन दिली होती आपण, तर मी अर्धा इंचावरून शिलाई घेते आहे. एक्स्ट्राचा जो पार्ट आहे कपड्याचा खालच्या बाजूचा तो मी कट करून घेते. मी भरपूर साऱ्या पिना लावल्या होत्या, कारण ही साडी एवढी सुळसुळीत आहे, खूप सटकतं आहे ते. पिना लावल्याशिवाय शिवू नका, नाहीतर खूप घोळ येतो आणि मग उसवायला त्रास होतो. त्यानंतर दापटीप मारते मी अस्तरच्या बाजूने. संपूर्ण मार्जिन खाली जे काय आलेलं आहे ते अस्तरच्या बाजूला सरकवायचं आणि तिथे एकदम सरळ शिलाई मारायची. त्यानंतर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि ठेवल्यानंतर कापड ॲडजस्ट करायचे हाताने अल्हात आणि ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला पिना लावून घ्यायच्या सगळ्या बाजूने. आणि पिना लावून घेतल्यानंतर आपण जसं सगळ्या बाजूनी शिलाई मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडलं होतं तसंच याला पण आपल्याला जोडायचं आहे. कपडा सुळसुळीत असल्यामुळे मला ह्याचे पार्ट जोडायला थोडासा वेळ लागला, कारण ते खूप सरकत होतं. शिलाई मारून घ्यायची आता. एकदम कडेने नाही शिलाई मारायची, थोडी आतून पाव इंचावर शिलाई मारली तर बरं राहतं. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करूया. दोन्ही बाही आपल्याला असेच बनवायच्या आहेत. ही एक बाजूची बाही झाली, दुसरी मी बनवून घेतली आहे. आता हिला आपल्याला कसं जोडायचं आहे आणि मार्किंग कसं करायचं आहे ते बघा. लक्षात घ्या, ह्या ब्लाऊजचा मुंढा जो आहे तो पुढे छोटा आहे, मागे मोठा आहे. छोटा म्हणजे 19-20चा फरक असतो, पण मागचा मुंढा आपण डीप घेतला होता, पुढचा छोटा घेतला होता, त्यामुळे ह्याला मोजायचं आहे कसं बघा. सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवली आहे मी आणि अल्हाद अशी बाही कोपऱ्यापासून मोजली आहे. आता जिथे मध्य आला आहे शोल्डर जोडलेला तिथे मी खडूने मार्किंग केलं आहे. सेम इकडच्या बाजूनी पण तसंच मी मोजते आहे तीच बाही. बघा, एकदम हळूहळू हळूहळू बोटाने सरकवून मध्य जिथे येतो तिथे मार्किंग करायचे. आता दोन्ही मार्किंगला एकावर एक ठेवायचं आणि जिथे मध्य येईल तिथे नॉच मारायचे. लक्षात घ्या, तुम्हाला इथूनच जोडायची बाही. आता बघा, माझी बाही ही थोडीशी मध्यापेक्षा पुढे नॉच आली आहे, अगदी पाव इंचावर. पण जसजसं माप वाढत जाईल, मोठं माप जाईल, तसं ते पुढे पण जाऊ शकतं. ते कधीकधी 1 इंच पण पुढे येतं, म्हणजे मागचा मुंढा पुढच्या मुंड्यापेक्षा 1 इंचाने मोठा असतो. तर जसं माप वाढेल तसं ते पुढे येईल तुमचं. सो तुम्हाला हे बिना मोजता अजिबात बाही जोडायची नाही आहे. डबल टिप घेते आहे मी लगेच इकडे. बाही जोडताना बिलकुल ओढायचं नाही आहे, एकदम अल्हाद जोडायची आहे. जिथे तुम्हाला वाटेल चूण येते आहे किंवा घोळ येतो आहे तिथे शिलाई मारणं थांबवायचं, कपडा नीट करून घ्यायचा आणि बोटाने कपडा सरळ करून मग शिलाई मारायची. 2 टिपा मारायला विसरायचं नाही आहे. त्यानंतर बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला करायची फिटिंग. आता फिटिंग करण्यासाठी जो मागचा भाग आहे त्या मागच्या भागाचा मध्य काढायचा दुमडून आणि त्याला अशी रेष मारून घ्यायची आहे.
अशी रेघ मारल्यानंतर आपल्याला जी लूक पट्टी आहे ती त्या भागावर बरोबर आतल्या बाजूला जिथे आपण हुक बनवलं आहे ती बाजू ठेवायची. लक्षात घ्या, आपण कोपऱ्यापासून नाही ठेवलेलं, तसं नाही ठेवायचं, असं ठेवायचं. ठीक आहे. हां, ही पट्टी ओव्हरलॅप होणार आहे आपली. त्यानंतर त्याच्यावरच हुकची पट्टी ठेवायची आपल्याला आणि आपल्याला काय करायचं आहे, तिथे पिन लावून घ्यायची आहे. सिक्युअर करायचं आहे म्हणजे शिवताना ते इकडे तिकडे नाही जाणार. आता बघा, कोपऱ्याने जसं आहे तसं मी शिवून घेते. एक्स्ट्राचं काय आहे ते तुम्हाला बघायचं नाही आहे. कोपऱ्याला जिथे पण तुमचं कडेकडेने जुळतं आहे तिथे शिवून घ्या आणि एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो आपण नंतर कट करणार आहे. कसं कट करायचं मी सांगते तुम्हाला पुढे. आता बघा, बाहीच्या तिथे थोडंसं उरलं आहे आणि तिथे वरती पण थोडंसं उरलं आहे. बघा, मी कट करते आहे. हे इथे खूप थोडं उरलं होतं आणि इथे पट्टी आहे साईडची. ठीक आहे. आता बघा, हे एकदम सरळ झालं आहे. असं शिवल्यानंतर पलटी करून अर्धा इंचावर किंवा पाव इंचावर शिलाई मारा. बघा, असं पकडून, जेणेकरून काय होतं, जी काय आपण आतमध्ये शिलाई मारली आहे त्यातले धागे आपले इकडच्या बाजूला ब्लाऊजच्या साईडला येत नाहीत. आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला फिटिंग टाकायची आहे. कंबर घेराच्या चौथ्या भागावर मार्किंग करते आहे मी हुकच्या बाजूनी. आता लूकच्या बाजूनी बघा, जिथे लूक लावतो आपण तिथून मोजायचं आहे. ठीक आहे, कोपऱ्यापासून नाही मोजायचं. 6.5 इंचावर मार्किंग करते आहे मी कंबर घेराचा चौथा भाग. त्यानंतर मुंढा आपला जेवढा पण अंगावर मोजलेला मुंढा आहे त्याच्या निम्म करायचं आणि हळूहळू टेप असा फिरवत फिरवत गोल आकारामध्ये तिथे मार्किंग करायची. 15 मुंढा आहे माझा. दोन्ही बाजूला मी एकदम 7.5 ठेवून गोल फिरवून मार्किंग केलं आहे. दंडघेराच्या निम्म मार्किंग केलं आहे. आता निम्म्यावर मार्किंग केल्यानंतर पट्टी घ्यायची आणि हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे. म्हणजे तुमची जी शिलाई आहे ती वाकडी तिकडी नाही येणार आणि कुठेही फुगा नाही येणार. साईडला एकदम सरळ आणि परफेक्ट बसेल. ठीक आहे. शिलाई मारून घ्यायची इथे. आता जी काही तुम्ही शिलाई माराल त्या शिलाईच्या उजव्या बाजूला म्हणजे जिकडे पट्टी आहे, म्हणजे आपली जी मार्जिन आहे एक्स्ट्रा, तिथे तुम्ही ॲडिशनल तुम्हाला हवं तेवढ्या 2 किंवा 3 टिपा मारून ठेवू शकता. ठीक आहे. इथे मला तुम्हाला ब्लाऊज लगेच घालून दाखवायचा होता त्यामुळे मी एकच शिलाई मारली आहे. पण तुम्ही शिलाई मारताना खूप जास्त डिस्टन्सवर शिलाई ठेवू नका, कारण जर आपण अचानक जाड झालो तर अगदीच 2-2, 4-4 इंचाने आपलं माप नाही वाढत. तर अगदी पाव इंचापेक्षा पण निम्म असतं ना, तेवढ्या अंतरावर दुसरी शिलाई त्याच्या शेजारी येऊ द्या. ब्लाऊज तयार आहे. आता हा ब्लाऊज मी घालून दाखवला आहे तुम्हाला. त्याचा फोटो पण मी शेअर केला आहे आणि मुंढा बघा कसा बसला आहे.